आणि मग बापूसाहेब सुशिलाला घास भरवतात, त्यामुळे सुशिलाला खूप आनंद झालेला असतो. पिंकीची हुशारी मात्र सुरेखाला अजिबात पटलेली नसते आणि सुरेखा आता पिंकीकडे खूप रागाने बघत असते. नमस्कार मंडळी, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. चित्रा ही जोरजोराने ताट वाजवत असते आणि म्हणत असते की रात्रीच्या जेवणासाठी सगळ्यांनी लवकरात लवकर इथे यायचंय. पिंकी आणि निरी दोघीही किचन मध्ये तेव्हा स्वयंपाक बनवत असतात आणि चित्राचा तो गोंगाट ऐकून दोघीही कानावर हात ठेवतात. तर आता सत्या तिथे येतो आणि चित्राला म्हणतो की काय ग, काय चाललंय तुझं? एक सोन्याची अंगठी तुला मिळाली नाही की झाली तू चमची तिची? चित्रा म्हणते की ओ सत्यजित धोंडे पाटील, अजिबात मला काही बोलायचं नाही तर धाकल्या सासूबाईंना मी तुमचं नाव सांगेल. बापूसाहेब आणि सुशिलाही तिथे आलेले असतात. बापूसाहेब चित्राला विचारतात की सुनबाई काय चाललंय तुमचं? तेव्हा चित्रा म्हणते की धाकल्या सासूबाईंचा आदेश आहे 9 वाजता सर्वांनी टेबल जवळ जेवायला यायचं. इतक्यातच तिथे संग्राम देखील आलेला असतो. बापूसाहेब संग्रामच्या खूप मागे पुढे करत असतात आणि संग्रामला ते म्हणतात की संग्रामराव, आजपासून तुम्ही माझ्या शेजारीच बसायचं. बापूसाहेब म्हणतात की चला आपापल्या जागेवर सगळ्यांनी बसा. सुशिला आता तिच्या नेहमीच्या जागेवर बसत असते. तर धनंजय आता मध्ये येऊन उभा राहतो. तेव्हा सुशिला म्हणते की जावई बापू, मध्ये मध्ये येण्याची तुमची सवय अजून गेली नाही वाटतं. धनंजय म्हणत असतो की सासूबाई, पण माझं काय चुकलंय? तेव्हा आईसाहेब म्हणत असतात की तुमच्या बायकोला तुमचा राग आलाय, तर बायकोचा राग कसा घालवावा हेही तुम्हाला कळत नाही का? तेव्हा संग्राम म्हणतो की धोंडे पाटलांकडे बायकांना गृहीत धरण्याचा नियमच आहे. तेव्हा धनंजय म्हणतो की अहो तसं नाहीये संग्रामराव, खरं तर बायकांना धोंडे पाटलांच्या घरामध्ये पूर्ण न्याय मिळतो. तेवढ्यातच तिथे आता सुरेखा आता धनंजयला म्हणते की कसल्या न्यायाच्या गोष्टी करताय जावई बापू? अहो सासरी ठाण मारून बसणाऱ्या आणि भाकरी तोडणाऱ्या जावई बापूला असे शब्द शोभत नाही अजिबात. धनंजयला खूप राग आलेला असतो. सुरेखा सुशिलाला म्हणत असते की तू तर काय ताळतंत्र वगैरे गाठोड्यात बांधून ठेवलंस की काय? सुशिला म्हणते की ताळतंत्राबद्दल कोण शिकवते बघा. सुरेखा म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी ताळतंत्र सोडलेली बाई आहे का? पण तुझं काय, तू तर अगदी खानदानी बाई आहेस ना, मग अशी पुरुषांच्या पंक्तीला जेवायला बसतेस? सुशिला सुरेखाला म्हणते की काय ग, तू मला जास्त बोलशील आणि मी तुझं ऐकून घेईल असं तुला वाटलं? सारखी तुझी टिवटिव चालली आहे. तुझा पोरगा जास्त पैसे कमवायला लागला आणि दागदागिने घालून तू मला रुबाब दाखवतीयस का? घरंदाजपणा काय नुसते दागदागिने घालून येत नाही. आणि तसंही मी तुझ्याशी का बोलतीये? जाऊन बस जा तुझ्या रूम मध्ये, आमचं जेवण झालं की तुला सांगतो. सुरेखा तिला म्हणते की काय ग, कोणावर हुकूम सोडतीयस? इथे फक्त माझा हुकूम चालणार आणि मीच हुकूम करणार. सुशिला म्हणते की तुझा कसला आला इथे रुबाब? तर सुरेखा आता सुशिला अशी नावाने एकेरी हाक मारते, त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो. तर पिंकी म्हणत असते की अहो सुरेखा मावशी, तुमचं काय चाललंय? मोठ्या बहिणीला तुम्ही असं का बोलताय? सुरेखा रागातच म्हणते की आश्रितांची जागा आता मी आश्रितांना दाखवूनच देणार आहे. सुशिला तिच्या अंगावर धावून जात असते आणि म्हणत असते की तू आश्रित कोणाला म्हणतेस? पिंकी सासूबाईंना म्हणत असते की सासूबाई, अहो तुम्ही तरी शांत बसा ना. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुरेखा ही सुशिला जवळ जाते आणि सुशिलाला म्हणते की चल उठ तू आता जागेवरून. सुशिला म्हणते की मी अजिबात इथून उठणार नाही. सुरेखा म्हणते की तुला एकदा सांगितलं ना, सरकारांच्या बाजूची जागा ही माझी आहे, उठ आता. छबीला मात्र हे सगळं अजिबात सहन होत नसतं. छबी आता सुरेखाला म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, पंचायतीमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागला म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या पद्धतीने कराल आणि माझ्या आईसोबत बोलण्याची तुमची ही पद्धत अजिबात बरोबर नाहीये. रागातच संग्राम उठतो आणि म्हणतो की तुमची कशी काय एवढी हिंमत झाली की तुम्ही माझ्या आईला असं बोलताय? आणि ती ह्या घराची मालकीन आहे, त्यामुळे ती प्रत्येकाला ज्याची त्याची जागा दाखवणारच. कोणाला राहायचं असेल तर राहा, नाहीतर ह्या घरातून निघून जा. संग्राम आता बापूसाहेबांना म्हणतो की बापूसाहेब, तुम्ही बघताय ना माझी भावंड कशी माझ्याशी भांडताय ते. तेव्हा सत्या म्हणत असतो की आम्ही काही तुझी भावंड नाहीये. बापूसाहेब म्हणत असतात की कशाला उगाच भांडणं करताय. बापूसाहेब नेहमीप्रमाणे सावरासावरीचं काम करत असतात. बापूसाहेब सुशिलाला म्हणत असतात की सुशिला देवी, अहो तुम्ही तरी कशाला हट्ट करताय माझ्या जवळ बसण्याचा? आता इतके दिवस तुम्ही माझ्यासोबत बसलात ना, आता बसू देत त्यांना. त्यामुळे सुशिला आता जागेवरून उठते आणि तिच्या रूम मध्ये जायला निघते. तेव्हा सुरेखा तिला थांबवते. सुरेखा म्हणते की हे बघ ताई, तुला जेवणापासून मी अजिबात अडवणार नाही, त्यापेक्षा तू समोर बघ आणि आम्ही दोघं कसे जेवतो हे बघ. बापूसाहेब सुशिलाला म्हणतात की सुशिला, तुम्ही आमच्या समोर बसा आणि काहीही राग मानून घेऊ नका. पिंकी मनात म्हणत असते की सुरेखा मावशी, मी तुम्हाला न्याय तर मिळवून दिला, परंतु तुम्ही खूप चुकीचं वागताय आणि ह्या गोष्टीचं माझ्या सासूबाईंना किती वाईट वाटत असेल. माझ्या सासूबाईंचा हा मान मी त्यांना मिळवूनच देणार. सुरेखा
सुरेखा निरीला विचारते की लसणाची फोडणी झाली ना, तेव्हा निरी म्हणते की हो आणते. निरीने लसणाची फोडणी आणलेली असते. तर आता सुरेखा बापूसाहेबांच्या वरणामध्ये लसणाची फोडणी टाकत असते आणि म्हणत असते की बापूसाहेब तुम्हाला खूप आवडते ना, माझे अजूनही लक्षात आहे. बापूसाहेब म्हणतात की अरे वा सुरेखा, तुझ्या अजूनही ही गोष्ट लक्षात आहे, म्हणजे एवढे वर्ष झाले या गोष्टीला, पण छान वाटलं की तू अजूनही लक्षात ठेवलंय. सर्वजण रागानेच बापूसाहेबांकडे बघत असतात. सुशिलाच्या मात्र तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. सुरेखा म्हणते की घरामध्ये आता असा नियम सुरू होणार आहे की पहिल्यांदा जे घरातले मोठे लोक असतील ते जेवतील आणि नंतर सुना बाळ जेवतील. सर्वजण जेवायला बसलेले असतात. पहिला घास घेणार तेवढ्यातच पिंकी म्हणते की थांबा, आपण सर्वांनी जेवण करायचं नाहीये. कसं आहे, आता धाकट्या सासूबाई इथं आहेत, धाकट्या सासूबाई नवीन आहेत, जेवणाची पद्धत देखील नवीन आहे, सगळे नियम नवीन आहेत. सुशिला म्हणते की आता तुला काय बोलाय, आधी जे तमाशे झाले ते काही कमी झालेत का? पिंकी आता सर्वांना सांगते की सगळ्यांनी पहिला घास हा हात न दुमडता खायचाय. सत्या म्हणतो की पिंकी हे कसं काय शक्य आहे? पिंकी म्हणते की आता मी आहे ना, सगळं काही शक्य आहे. सर्वजण प्रयत्न करत असतात, हात न दुमडता खाण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कोणालाच ते शक्य होत नाही, कोणालाच खाता येत नसतं. तेव्हा संग्राम विचारतो की आता हे कसं खायचं? पिंकी म्हणते की ओ ठीक आहे ना, म्हणजे हा बालिशपणा तर चांगला आहे, राग लोभ मत्सरपेक्षा तर कित्येक पटीने चांगला आहे. सुरेखा म्हणते की पण आता हे खायचं कसं? तेव्हा पिंकी म्हणते की पिंकी आहे ना, त्यामुळे काही घाबरायचं काम नाही. पिंकी म्हणते की आता आपल्या समोर जी व्यक्ती बसलेली आहे ना, तिला तुम्ही घास भरवा, म्हणजे प्रत्येकाचा हात न दुबडता घासही पोटात जाईल. तर पिंकीने सांगितल्याप्रमाणे सर्वजण तसंच करत असतात आणि मग बापूसाहेब सुशिलाला घास भरवतात. त्यामुळे सुशिलाला खूप आनंद झालेला असतो. पिंकीची हुशारी मात्र सुरेखाला अजिबात पटलेली नसते आणि सुरेखा आता पिंकीकडे खूप रागाने बघत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरेखा पिंकीला म्हणत असते की पिंकी तू माझा अपमान केलास, आणि तंतन करून आता ती तिथून निघून जात असते. रूम मध्ये गेल्यावर आता सुरेखा ही संग्रामला म्हणत असते की ही पिंकी खूपच हुशार आहे, हिची मेहंदी बनवायला मला काही टाइम लागणार नाही. तर मित्रांनो, असेच पिंकीचा विजय असो या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.